बातमी अमरावतीतून अमरावतीच्या मेळघाटात महिलेची धिंड काढण्यात आली होती आणि या प्रकरणी ठाणेदारासह 3 पोलीस अंमलदार निलंबित करण्यात आलेले आहेत। योग्य प्रकारे तक्रार नोंदवून घेतली नाही, तपास नीट न केल्याचा ठपका लावण्यात आलाय। तर अमरावती परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकड़े यांनी आदेश दिलेला आहे। तत्कालीन ठाणेदार आनंद पिदुरकर, पोलीस हवालदार दीपक सोनाळेकर, प्रमिला जामनकर, भीमसिंग उईके निलंबित करण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी ठाणेदारसह 5 पोलिसांची बदली केली होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच अमरावतीच्या मेळघाट येथील रेटाखेडा गावामध्ये एका महिलेची धिंड काढण्यात आली होती। जादू टोण्याचा आरोप या महिलेवर करून या गावातील काही लोकांनी या महिलेची धिंड काढली होती। या महिलेने पोलिसात तक्रार देखील केली होती, मात्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलिसांनी त्या महिलेची योग्य तक्रार नोंदवून घेतली होती असा आरोप ठेवत अखेर ठाणेदारासह 3 पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आलं। अमरावती परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकड़े यांच्या आदेशानुसार या चौघांना एकंदरीत निलंबित करण्यात आलं। तत्कालीन ठाणेदार आनंद पिंदुरकर, पोलीस हवालदार दीपक सोनाळेकर, प्रमिला जामनकर, भीमसिंग उईके यांना निलंबित करण्यात आलं। कारण या महिलेनी पोलिसात तक्रार केल्यानंतर देखील या महिलेची तक्रार त्यांनी रिसर नोंदवून घेतली नाही, तर तपास केला होता असा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे। जी, धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।